नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, अपार आयडी कार्ड जसं आपलं आधार कार्ड आहे, तसंच आता प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आयडी कार्ड हे काढावं लागणार आहे. हे अपार आयडी नेमकं काय आहे ते समजून घ्या. अपार आयडीचा फुल फॉर्म आहे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री, असा याचा फुल फॉर्म आहे. वन नेशन वन स्टुडंट या योजनेअंतर्गत हे अपार आयडी कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याचं आता काढावं लागणार आहे. विद्यार्थी आहे त्या सर्वांचं हे कार्ड आता काढायला सुरुवात झाली आहे. तुमचं सुद्धा हे कार्ड काढलं असेल. या अपार आयडी मध्ये पहिली पासून ते 12वी पर्यंत आणि 12वी पासून ते पुढे शिक्षणापर्यंत अशा प्रकारची जी काही तुमची शैक्षणिक माहिती आहे ती सगळी या अपार आयडी कार्ड मध्ये असणार आहे. जसं की तुम्ही एका शाळेमधून दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर केलं तुम्ही, तर ते ट्रान्सफर केलेल्याची सगळी माहिती त्यामध्ये असणार आहे. तसेच शैक्षणिक माहिती, तुमचे रिझल्ट वगैरे असतील ती माहिती असेल, तुमची स्पोर्ट्स वगैरे तुम्ही भाग घेतला असेल त्याची माहिती, म्हणजे शैक्षणिक काही अकॅडमिकची माहिती असेल ती पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत आपण म्हणू शकतो सगळी माहिती या कार्डमध्ये राहणार आहे. आणि यासाठी हे कार्ड प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आता समजा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही ट्रान्सफर केलं तर अपार आयडी कार्ड नंबर टाकला की तुमचा नंबर टाकल्यानंतर सगळी माहिती येईल. तुम्हाला कोणतेही फिजिकल डॉक्युमेंट द्यायची गरज लागणार नाही. यालाच आपण हे अपार आयडी कार्ड म्हणतो. आता तुम्ही म्हणाल हे अपार आयडी कार्ड कोण काढू शकतं? तर 1ली ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी अपार आयडी काढू शकतात. आणि 12वी नंतर जर काढायचं असेल तर त्या अपार आयडीलाच ABC आयडी सुद्धा म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा, 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना जर अपार आयडी कार्ड काढायचं असेल तर त्यांना एक संमतीपत्र आहे. ते संमतीपत्र पालकांनी भरून आपल्या शाळेमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये जमा करायचं आहे आणि त्यानंतरच तुमचं अपार आयडी कार्ड हे तुमचे शिक्षक काढून देतील. 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी अपार आयडी कार्ड हे त्यांच्या शाळेतूनच काढून घ्यायचं आहे. ते ऑनलाईन काढू शकणार नाही. परंतु जर तुमची 12वी झाली असेल आणि 12वी नंतर तुम्हाला पुढील शिक्षणासाठी अपार आयडी कार्ड लागेल, अपार आयडी लागत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्वतः अपार आयडी, म्हणजेच त्याला आपण ABC आयडी सुद्धा म्हणतो, ते तुम्ही काढू शकता. आता 12वी नंतर जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी ABC आयडी म्हणजेच त्याला आपण अपार आयडी म्हणतो, हे कसं काढायचं चला स्क्रीनवरती दाखवतो. विद्यार्थ्यांनी आपला अपार आयडी कार्ड काढण्यासाठी तुमच्या मोबाईलमधून गुगलवरती सर्च करायचं आहे ABC आयडी. ABC आयडी सर्च केलं तुम्ही की पहिलीच वेबसाईट तुम्हाला येईल, ही आहे abc.go.in. याच वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. राईट साईडला कोपऱ्यामध्ये लॉग इनचं एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इनचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर स्टुडंट या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. स्टुडंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पेज ओपन होईल. जर तुमचं डिजिलॉकर वरती अकाउंट असेल तर तुम्ही इथे 3 ऑप्शन आहेत तुम्हाला लॉग इन करण्यासाठी. पहिला मोबाईल नंबर, दुसरा आपला युजर नेम टाकून आणि तिसरं आपलं आधार नंबर वगैरे अदरचा एक, असे 3 ऑप्शन आहेत. तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही मोबाईल नंबर किंवा युजर नेम किंवा आधार नंबर टाकून तुम्ही इथे लॉग इन डायरेक्टली करू शकता. पण जर तुमचं डिजिलॉकरवरती अकाउंट नसेल तर तुम्हाला खाली साइन अपचं एक बटन दिसेल, या न्यू युजर साइन अप बटनावरती क्लिक करा. जर तुमचा अकाउंट नसेल तर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमची आधार कार्डवरची माहिती टाकून अकाउंट उघडायचं आहे. मोबाईल नंबर टाकून जनरेट OTP वरती क्लिक करा, OTP टाका. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट आयडेंटिटी टाईपमध्ये तुमचा आधार कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर इथे पॅन, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड असे 3 ऑप्शन आहेत आयडेंटिटी टाईपमध्ये. तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करा, त्यानंतर आधार नंबर खाली विचारला जाईल, या बॉक्समध्ये आधार नंबर टाका. त्यानंतर तुमचं फुल नेम आधार कार्डवरती जसं आहे A to Z स्पेलिंग सहित व्यवस्थित टाका. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाका. त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे आहे ते निवडा. एक युजर नेम तुमचं तयार करा, नाव A123 अशा पद्धतीने काहीतरी, आणि एक पिन तयार करायचा आहे. कन्फर्म पिनवरती क्लिक करून व्हेरीफाय करायचं आहे. OTP येईल आणि तुमचं अकाउंट इथे उघडलं जाईल. तर अकाउंट उघडून घ्या. आणि ज्यांचं अगोदर अकाउंट असेल तर त्यांना इथे असं दाखवलं जाईल की तुमचं ऑलरेडी इथे अकाउंट आहे, असं सुद्धा इथे दाखवलं जातं. तर काही प्रॉब्लेम नाही, तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन सुद्धा करू शकता. इथे पाहता माझं ऑलरेडी अकाउंट आहे, तर आधार नंबर इज ऑलरेडी रजिस्टर आहे. तर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्ही काढून घ्या. आता ऑलरेडी माझं अकाउंट आहे, पुन्हा इथे यायचं आहे. आपला इथे मोबाईल हा पहिला ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. मोबाईल नंबर इथे टाकतो, त्यानंतर पिनलेस ऑथेंटिकेशन, आय कन्सेंट दोन्हीवरती क्लिक करून साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपला मोबाईल नंबरने इथे आपण लॉग इन करणार आहे. व्यवस्थित मोबाईल नंबर टाकून घ्या
आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक तुम्हाला OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे आणि साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. साइन इन झाल्यानंतर तुम्हाला एक परमिशन विचारली जाईल. तुमच्या डिजिलॉकरमधून तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ तशी माहिती घेतली जाईल. खाली अलावचं बटन दिसेल, त्या अलाव परमिशनवरती क्लिक करायचं आहे. परमिशन दिल्यानंतर आता इथे विचारलं जाईल तुम्हाला 2-3 प्रकारची माहिती आहे. पहिलं आहे आयडेंटिटी टाईप. आता सिलेक्ट आयडेंटिटी टाईपमध्ये तुमच्याकडे जर रोल नंबर असेल तर रोल नंबर तुम्ही सिलेक्ट करा. जर रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर सिलेक्ट करा. एनरोलमेंट नंबर तुमच्याकडे असेल तर एनरोलमेंट नंबर सिलेक्ट करा. जर तुमचं आत्ता नवीन ॲडमिशन झालं असेल तर तुम्ही नवीन ॲडमिशन सिलेक्ट करू शकता. आणि जर काहीच नसेल तुमच्याकडे तर नन ऑप्शनवरती क्लिक करू शकता. तर ज्यांचं न्यू ॲडमिशन आत्ता झालं आहे त्यांनी न्यू ॲडमिशन सिलेक्ट करा. जशा पद्धतीने तुमच्याकडे जे ऑप्शन आहेत ते. त्यानंतर तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहात ती युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे सिलेक्ट केली. बोर्ड कोणतं असेल युनिव्हर्सिटी, ते बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. त्यानंतर आपण ॲडमिशन कधी घेतलंय ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीने माहिती टाकली की तुमचा अपार ID जनरेट झालेला तुम्हाला दिसणार आहे. अपार स्टुडंट अकाउंट क्रिएटेड दाखवेल, अपार ID दाखवेल. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. गो टू डॅशबोर्डचं एक बटन आहे त्यावरती क्लिक करा. तुमचं इथे पाहू शकता की तुमचं इथे फोटोसहित जे काही तुमचा पासपोर्ट साईज फोटो दाखवला जाईल, म्हणजे आधार कार्डवरचाच एक फोटो असेल. आणि खाली तुम्हाला तुमचा ABC ID म्हणजेच थोडक्यात त्याला आपण अपार ID म्हणतो, हा अपार ID तुमचा क्रिएट झालेला दिसेल. खाली तुमचं नाव सुद्धा दाखवेल. तर अशा पद्धतीने तुम्ही अपार ID हा बनवू शकता. आता हा अपार ID इथेच तुम्हाला जे काही शैक्षणिक माहिती असेल ती 1ली पासून 12वी पर्यंत, 12वीच्या पुढची असेल, सगळी माहिती इथे अकॅडमिक क्रेडिट्स पॉईंट्स म्हणून दाखवले जाईल. ज्यामध्ये सगळीच माहिती असेल, जशी शैक्षणिक माहिती असेल, त्यामध्ये तुमचे ट्रान्सफर कुठल्या शाळेतून कुठे गेला, रिझल्टची माहिती असेल, ती सगळी जी माहिती आहे ती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे या अपार IDच्या ऑप्शनमध्ये. आणि इथेच तुम्ही सगळी माहिती पाहू शकता. आता लक्षात ठेवा, अपार ID कार्ड डाउनलोड करायचं आहे. आपल्याला अपार ID कार्ड डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला जायचं आहे प्ले स्टोअरवरती आणि एक डिजिलॉकर गव्हर्नमेंटचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. हे डिजिलॉकर ॲप्लिकेशन गव्हर्नमेंटचं आपण इन्स्टॉल करून घेऊयात. इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन करून खाली तुम्हाला गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू लँग्वेज इंग्लिश करायचे, स्किप करा हे आणि गेट स्टार्टेडचं बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर साइन इन बटनावरती क्लिक करा. आपण ऑलरेडी अकाउंट उघडलं आहे त्यामुळे आपला मोबाईल नंबर टाका. नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. जो काही पिन होता आपला तो टाका. OTP येईल, तो OTP इथे टाकून घ्या आणि सबमिट करा. आपलं डिजिलॉकरमध्ये आपलं इथे स्वागत आहे. म्हणजेच आपण डिजिलॉकर इथे आपण ॲपमध्ये आलेलो आहोत. इथं आल्यानंतर आपले सर्व प्रकारची डॉक्युमेंट आपण इथे चेक करू शकतो. तसंच आपण खाली सर्चचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपण वरती सर्च करायचं आहे ABC सर्च केलं की तुम्हाला अपार IDचा एक ऑप्शन दिसेल, अपार ABC ID. यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं नाव, जन्मतारीख, जेंडर ऑटोमॅटिकली येईल. आता तुम्ही ॲडमिशन इयर, आयडेंटिटी टाईप, तुम्ही जी काही अपार ID कार्ड काढताना माहिती भरली होती ती तुम्ही इथे टाकू शकता. आणि जर तुम्हाला काहीच माहिती इथे माहीत नसेल तर डायरेक्टली खाली नन ऑप्शन आहे ॲडमिशन इयरमध्ये, तर तुम्ही आयडेंटिटी टाईपमध्ये नन सिलेक्ट करा आणि ॲक्सेप्ट करून गेट डॉक्युमेंटवरती क्लिक करा. झालं तुमचं कार्ड. तर इथे पाहू शकता तुम्ही अपार ID कार्ड जे आहे ते तुम्ही इथे खाली येऊन तुम्ही इश्यू डॉक्युमेंटमध्ये अपार ID हे डाउनलोड इथे करू शकता. 3 डॉटवरती क्लिक करून ते डाउनलोड सुद्धा करू शकता आणि पाहायचं असेल तर पाहायला सुद्धा तुम्हाला भेटेल. अशा पद्धतीने अपार ID कार्ड काढायचं होतं. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.